नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट अशी खानदेशी पद्धतीची खिचडी बनवणार आहे। तर त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ आणि पाव वाटी तुरीची डाळ आणि हिरव्या पाटीची डाळ स्वच्छ असं 2-3 पाण्याने धुवून ठेवलेली आहे। तर आपण आता खिचडीला सुरुवात करू। तर आपण कुकरमध्ये करणार आहे। तर तेल टाकलंय 2 पळी। तर आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान फुलू द्यायची आणि लगेच आपल्याला याच्यात जिरे टाकायचे आहे। जिरे टाकून झाले की लगेच कांदा 1 मोठा कापून घेतलेला तो टाकू आपण आणि छान परतून घेऊ। याला आपल्याला सोनेरी कलरवर परतून घ्यायचं नाही, फक्त 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे, शिजवून घ्यायचा आहे आपल्याला कांदा। आणि पूर्ण साहित्य जरा दिसण्यासाठी म्हणून आपण मोठं कापणार आहे। याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकू थोडासा, यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकणार आहे, मधून कट केली आहे। यानंतर आपण आलं लसणाची ठेचून केलेली 1 चमचा पेस्ट टाकणार आहे। एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं याला पण। आणि नंतर आपण याच्यात टाकणार आहे बटाटे, 1 मोठा बटाटा साल काढून घेतलेला आहे आणि मोठ्या पीसमध्ये आपण कापून घेतलेला आहे, ते टाकून घेऊ। त्या भाज्या आपल्याला थोड्याशा उभी शिजवून घ्यायच्या आहेत, जास्त आपल्याला याला भाजायचं नाही। याच्यानंतर 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, कट करून घेतलाय, तो टाकू आपण। त्याला एक छान मिक्स करून घ्यायचं। यानंतर आपण शेंगदाणे टाकणार आहे, ते पण आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि छान हलवून घ्यायचं। आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहे। तर हळद टाकू आपण, पाव चमचा हळद टाकू। नंतर लाल तिखट टाकू अर्धा चमचा। खानदेशी म्हटल्यानंतर थोडीशी झणझणीतच करणार आहे आणि थोडंसं काळं तिखट टाकणार आहे आणि धने जिरे पावडरचं मिक्स वाटलेलं आहे, हे आपण अर्धा चमचा टाकणार आहे। आणि याच्यानंतर आपण टाकणार आहे मीठ टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घेऊ। आणि छान आता सगळं आपण हे साहित्य टाकलेलं चांगलं परतल्यानंतर आपल्याला याच्यात डाळ तांदूळ जे आपण धुवून ठेवलं होतं ते टाकून देणार आहे। आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ, जेवढं शिजायला लागतंय तेवढं आपण पाणी टाकणार आहे। तर हे आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे बघा आपण इतकं पाणी टाकायचं, म्हणजे आपल्या पोटाच्या याच्याने 1.5 कांडी फक्त तांदळाच्या वरती आपण पाणी ठेवले। त्याला आता छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 शिट्ट्यामध्ये आपले तांदूळ भिजवलेले असल्यामुळे लवकर म्हणजे खिचडी आपली शिजली जाते। छान एकदम खळखळून उकळी आलेली। तर आता आपण छान हे ढवळून घेऊ एकत्र आणि गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे आपल्याला आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं।
तर कढीसाठी मी अर्धी वाटी दही घेतलं आहे. तर आपण हे दही छान आता फेटून घेणार आहे. थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे. याच्यात अगोदर मी दहीच फेटून घेते. तर हे बेसन पीठ टाकले. थोडंसं आपण मीठ टाकू चवीपुरतं. नंतर हळद टाकू थोडीशी आणि याला फेटून घेऊ. म्हणजे पूर्ण गाठी फोडायच्यात आपल्याला. ताक करून घ्यायचं याचं. तर पातेल्यामध्ये आपण 1 पळी तेल टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण मोहरी टाकू. मोहरी छान फुलू द्यायची आपल्याला. नंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहे. जिरे आणि मोहरीची छान एकदम कडकडीत फोडणी बसू द्यायची आपल्याला. याच्यानंतर टाकू कढीपत्ता आणि नंतर टाकू लसूण 1-2-4 पाकळ्या मी कट करून घेतलेला आहे तो टाकणार आहे. चांगला सोनेरी कलरवर परतून घ्यायचा आहे लसूण. तर यानंतर आपण 1 चमचा भरून तिखट हिरव्या मिरच्या आहेत. 4 हिरव्या मिरच्या आणि 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. ते पण टाकून घेऊ आणि त्याला आपण 30 सेकंद फक्त परतून घ्यायचं आहे. जे की आपलं हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत. आणि याच्यानंतर आपण जे दही आणि बेसन पीठ पाणी टाकून फेटून घेतलं होतं ते टाकून घेऊ आपण. थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. बेसन पीठ असल्यामुळे घट्ट होते पण पातळ पाहिजे आपल्याला, त्यामुळे थोडंसं पाणी टाकते. तर हे आपण पाणी टाकले. आता छान खळखळून उकळी येऊ द्यायची आपल्याला कढीला. मस्त रात्रीच्या वेळेला एकदम सोपा आणि अतिशय चविष्ट पौष्टिक असा हा आपला जेवणाचा भेद होतो. भाकरी पोळे करायचा तर नेहमीच कंटाळा येतो. त्याच्यामुळे आपण हे अशा पद्धतीनं करायचं. आणि मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलला आणखी पण सबस्क्राईबच केलेलं नाही. बरेच जण नुसतं व्ह्यू करतात रेसिपी पण सबस्क्राईब करत नाहीत. तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने मला पण थोडंसं मोटिवेशन भेटतं असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर एखादी सुंदर अशी एखादी कमेंट पण टाका. तर आता आपल्या कढीला छान कढ आलेली आहे. तर आपण आता गॅस एकदम मंद करायचा आहे आणि 2 मिनिट फक्त आपल्याला याला सतत ढवळत राहायचं आहे. म्हणजे आपली कढीमध्ये जे आपण दह्यामध्ये जे बेसन टाकलेलं आहे ते छान शिजल आणि दाटसरपणा आपल्या कढीला येईल. तर 2 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून देऊ. तर गॅस बंद केल्यावर आता वरून आपल्याला टाकायचे अर्थातच कोथिंबीर. आवडत असेल तर तुम्ही यावेळेला याच्यामध्ये गूळ वगैरे टाकू शकता. पण आपली खानदेशी कढी म्हटल्यानंतर आणि खिचडी, त्यामुळे आपल्याला थोडंसं झणझणीतच पाहिजे. तर आता तुम्हाला मी एक ताट करून दाखवते. तर मंडळी, अशा पद्धतीनं आपला हा रात्रीचा झणझणीत असा खानदेशी खिचडीचा बेत तयार झालेला आहे. मस्तपैकी कढी केलेली आहे, लोणचं आहे. हे 2 डाळी टाकून मूग आणि ह्याची तूर डाळ तांदूळ याची खिचडी सोबत मस्त फरसाण कांदा. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा रात्रीच्या जेवणाचा बेत? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.